ज्यावेळेला हा संपूर्ण हल्ला झाला त्यावेळची ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने मिसाईल ज्या आहेत त्या या संपूर्ण भागामध्ये डागल्या गेलेल्या आहेत। भारताने पाकवरती केलेले 9 हल्ले यशस्वी झालेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये 4 हल्ले हे पाकिस्तानमध्ये तर 5 हल्ले जे आहेत ते पीओके मध्ये करण्यात आलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। पाकिस्तानचं अधिकृत जे काही जम्मू काश्मीर आहे त्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिंबर हे जे आहेत ती ठिकाणं आहेत। त्यासोबत पाकिस्तानाच्या आतमध्ये कुठली ठिकाणं आहेत जिथे भारताने दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला केला त्यामध्ये सियालकोट, चुकमरू, मुदिरके आणि बहालपूर ही ठिकाणं आपल्याचं पाहायला मिळतात। हाँ जी बिल्कुल, ये अभी कुछ देर कबल ही बहावलपुर का इलाका है चौका, तो यहाँ पर मौलाना मसूद अजहर का मदरसा है, वहाँ पे 4 मिसाइल दागे किए गए हैं जिसके नतीजे में अब तक बड़ी तादाद में यहाँ पे जो शोले हैं वहाँ के भड़क उठे हैं। पुलिस रेस्क्यू की गाड़ियाँ, इसके अलावा बड़ी तादाद में सिक्योरिटी एजेंसियाँ वहाँ पर पहुँच गई हैं, जबकि ये पूरा इलाका यहाँ पर सारा रेड दिखाई दे रहा है, आसमान रेड दिखाई दे रहा है। इसके साथ साथ जो लोग हैं उनमें भी शदीद खौफ वगैरह फैल चुका है, लेकिन कुछ अभी तक कुछ लाद आ रही है कि कुछ लोग जो हैं जख्मी हुए जिनको बहावलपुर विक्टोरिया अस्पताल मुंतकिल कर दिया गया है, लेकिन अभी तक वहाँ पे तमाम रोड्स बंद कर दी गई। सिक्योरिटी एजेंसीज, पुलिस, रेस्क्यू की गाड़ियां वहाँ मौजूद हैं, लेकिन अभी तक कोई कंफर्मेशन क्लियर नहीं हो पा रही। लेकिन ये क्लियर हो पाया कि 4 धमाके यहाँ पर मौलाना मसूद अजहर के मदरसे पर किए गए, जहाँ पे पूरा मदरसा इस टाइम बिल्कुल तबाह हो चुका है। तर पाकिस्तानी मीडियाने जो काही दावा केलेला आहे त्या दाव्यामध्ये देखील भारताकडनं जे आहे ते हल्ले झाल्याचं बोललं जाते। दहशतवादी मसूद अजहरच्या 4 मदरशांवरती हल्ले केल्याचं देखील आता समोर आलंय। हाँ जी बिल्कुल, ये अभी कुछ देर कबल ही बहावलपुर का इलाका है चौका, तो यहाँ पर मौलाना मसूद अजहर का मदरसा है, वहाँ पे 4 मिसाइल दागे किए गए हैं जिसके नतीजे में अब तक बड़ी तादाद में यहाँ पे जो शोले हैं वहाँ के भड़क उठे हैं। पुलिस रेस्क्यू की गाड़ियाँ, इसके अलावा बड़ी तादाद में सिक्योरिटी एजेंसियाँ वहाँ पर पहुँच गई हैं, जबकि ये पूरा इलाका यहाँ पर सारा रेड दिखाई दे रहा है, आसमान रेड दिखाई दे रहा है। इसके साथ साथ जो लोग हैं उनमें भी शदीद खौफ वगैरह फैल चुका है, लेकिन कुछ अभी तक कुछ लाद आ रही है कि कुछ लोग जो हैं जख्मी हुए जिनको बहावलपुर विक्टोरिया अस्पताल मुंतकिल कर दिया गया है, लेकिन अभी तक वहाँ पे तमाम रोड्स बंद कर दी गई। सिक्योरिटी एजेंसीज, पुलिस, रेस्क्यू की गाड़ियां वहाँ मौजूद हैं, लेकिन अभी तक कोई कंफर्मेशन क्लियर नहीं हो पा रही। लेकिन ये क्लियर हो पाया कि 4 धमाके यहाँ पर मौलाना मसूद अजहर के मदरसे पर किए गए, जहाँ पे पूरा मदरसा इस टाइम बिल्कुल तबाह हो चुका है। तर पाकिस्तानी मीडियाने दावे केलेले आहेत। या संपूर्ण हल्ल्यानंतर आता जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये देखील पाकिस्तानकडनं हेवी जे आहेत ती गोळीबार करण्यात येतोय। पाकिस्तानी मीडियाने जो काही दावा केलाय तो अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल। पाकिस्तानच्या हवाई भागातून जे आहे ती जाणारी अनेक विमानं वळवण्यात आली आहेत। श्रीनगर, जम्मू, अमृतसर, देह, चंदीगडमध्ये विमान व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। श्रीनगर एअरपोर्टवरून विमान वाहतूक सध्या सेवा जी आहे ती तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। जम्मू आणि काश्मीरकडे जाणारी सगळी विमानं सध्या रद्द करण्यात आलीत। वेळापत्रक बघूनच प्रवास करावा, विमान कंपन्यांनी प्रवाशांना या सूचना दिलेल्या आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर या संपूर्ण घडामोडी वेगवान जे आहेत ते घडताना पाहायला मिळतात। पाकिस्तानच्या हवाई जी आहेत विमानं ती आता वळवण्यात आलेली आहेत। श्रीनगर, जम्मू काश्मीरच्या भागामध्ये जी विमानं आहेत कुपवाडा परिसरामध्ये जोरदार फायरिंग जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानी लष्कराच्या खुरापाती पाहायला मिळतात, परंतु भारताकडनं देखील या संपूर्ण हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। कुपवाडा परिसरामध्ये जोरदार फायरिंग जे आहे ते पाकिस्तानकडनं करण्यात आलेलं आहे, परंतु भारताकडनं देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान जो आहे तो बिथरलेला आहे। कुपवाडा परिसरामध्ये पाकिस्तानकडनं फायरिंग करण्यात येतं, त्याला पाकिस्तानच्या लष्कराला भारतीय सैन्याकडून संपूर्ण जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते दिल्याचं पाहायला मिळत आहे। आताची घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। श्रीनगरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या गिरट्या पाहायला मिळत आहेत। श्रीनगर भागामध्ये हेलिकॉप्टरच्या गिरट्या ज्या आहेत लष्कराच्या त्या पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण भागामध्ये कुठेही पाकिस्तानकडून हल्ला केला जाऊ नये म्हणून भारतीय वायुसेनेकडनं श्रीनगरच्या लष्कराच्या ज्या गिरट्या आहेत हेलिकॉप्टरच्या त्या पाहायला मिळत आहेत। हवाई भागामध्ये कुठेही जम्मू काश्मीरच्या भागामध्ये नागरिकांवर कुठेही पाकिस्तानकडनं हल्ला होऊ नये म्हणून सध्या जोरदार कुपवाडा परिसरामध्ये जोरदार फायरिंग करण्यात येत आहे। पाकिस्तानी लष्कराच्या या खुरापती पाहायला मिळत आहेत, परंतु भारताकडनं याला संपूर्ण जे आहेत ती प्रत्युत्तर देण्यात येतं। ही थेट दृश्य सध्या आपण कुपवाडामधली पाहतो आहोत। इथं आग लागल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानकडून जो आहे तो गोळीबार करण्याचा प्रयत्न केला जातोय, शेलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामध्ये कुपवाडा भागामधली ही थेट आत्ताची ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। पाकिस्तानकडनं हा बिथरलेल्या पाकिस्तानकडनं हा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु भारताकडनं चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे।
श्रीनगरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या गिरट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर हवाई दलाकडनं जी आहे ती काळजी घेण्यात येते। श्रीनगरमध्ये कुठल्याही प्रकारे पाकिस्तानकडनं हल्ला केला जाऊ नये म्हणून भारतीय वायुसेनेकडनं आपली जी काही हवाई ताकद जी आहे ती श्रीनगरमध्ये दाखवण्यात येते।